तुम्ही इथे पाहू शकता माझ्या तुळशीच्या झाडाच्या एकाच फांदीवरती खूप सारे नवीन फुटवे हे आलेले आहेत। अशा प्रकारे नवीन फुटवे आले, नवीन फांद्या तयार झाल्या म्हणजे आपले झाड हे घनदाट होण्यासाठी ही मदत होत असते। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची, आता पावसाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या झाडासाठी लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयाची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। इतर सीझनच्या तुलनेत आता पावसाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची वाढ ही अगदी झपाट्याने होत असते, कारण पावसाळ्यात पावसाचे जे पाणी आहे त्याच्यामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते। त्यामुळे हे पावसाचे पाणी तुळशीच्या झाडाला मिळाले तरी देखील हे झाड खूप चांगले वाटते। झाडाची जी पाने आहेत ती देखील मोठ्या आकाराची, हिरवीगार, तजेलदार होत असतात। आणि तसेही तुळशीच्या झाडाला ही जास्ती खताची देखील ही आवश्यकता नसते। आपल्या घरातील कोणतेही एखाद्या वस्तूचा महिन्यातून एकदा खत म्हणून जरी वापर केला तरी देखील या झाडाला हा पुरेसा होत असतो। खरे तर तुळशीच्या झाडाची वाढ न होणे, झाडावरील पाने पिवळे होऊन गळणे, त्याचबरोबर झाडावरती कीड लागणे यासारख्या ज्या समस्या आहेत त्या तुळशीच्या झाडाला पाणी हे योग्य प्रमाणामध्ये न मिळाल्यामुळेच ह्या होत असतात। तुळशीच्या झाडाला हे जास्ती पाण्याची देखील ही आवश्यकता नसते। झाडाला जर जास्ती पाणी झाले तर ते जे पाणी आहे ते झाडांच्या मुळांना शोषण्याची तेवढी क्षमता नसल्यामुळे झाडाच्या आपल्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि आपले झाड देखील हे हळूहळू खराब व्हायला हे सुरुवात होत असते। त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये ज्या कुंडीचे जे ड्रेनेज होल आहे ते देखील हे वेळोवेळी चेक करावे, जेणेकरून कुंडीमध्ये पाणी हे साचून राहणार नाही। त्याचबरोबर कुंडीमध्ये हा सतत ओलावा राहिल्यामुळे देखील मातीमध्ये ही बुरशी, कीड लागण्याची शक्यता असते। त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा थोडे ऊन पडेल तेव्हा ही तुळस लावलेली जी कुंडी आहे ती थोडी उन्हामध्ये ही ठेवून द्यावी, म्हणजे ऊन मिळाले की कुंडीतील माती ही थोडी कोरडी होण्यासाठी ही मदत होईल आणि आपल्या झाडाला ही कसल्याही प्रकारची कीड किंवा बुरशी ही लागणार नाही। तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी, ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी याला जरी जास्ती खते देण्याची आवश्यकता नसली तरी या झाडावरती काही कामे करावी लागतात। म्हणजे तुळशीच्या झाडावरती जेव्हा अशा प्रकारे मंजिरी यायला सुरुवात होत असते तेव्हा त्या झाडावरील ह्या ज्या मंजिऱ्या आहेत त्या काढून टाकाव्या, कारण झाडावरती जेव्हा मंजिरी यायला सुरुवात होते तेव्हा झाडाची जी सर्व एनर्जी आहे ती या मंजिरी मध्ये जे बी तयार होते ते तयार करण्यामध्ये झाडाची सर्व एनर्जी ही खर्ची होते आणि आपल्या झाडाची वाढ ही होत नाही। त्यामुळे हे वेळोवेळी मंजिरी काढून टाकणे देखील तितकेच आवश्यक असते। आणि आपण ह्या ज्या मंजिरी काढून टाकतो त्या देखील फेकून न देता त्याचा वापर तुम्ही हा काढा तयार करून पिण्यासाठी करू शकता, कारण आता पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला यासारखे जे आजार होतात ते या काढ्याच्या वापरामुळे हे कमी होण्यासाठी ही मदत होत असते। कारण तुळस ही एक औषधीय वनस्पती देखील ही आहे, त्याच्या प्रत्येक अवयवाचा हा औषध तयार करण्यासाठी हा वापर केला जातो। तुळशीच्या झाडाच्या या कुंडीतील माती देखील आता पावसाळ्यामध्ये अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी, म्हणजे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहणार नाही आणि वरच्या बाजूची जी माती आहे ती कोरडी होण्यासाठी ही मदत होईल। त्याचबरोबर मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचला जाऊन झाडांच्या मुळांची चांगली वाढ होईल आणि मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे आपली तुळस देखील वाढण्यासाठी याचा चांगला असा हा उपयोग होईल। आता आपण तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही राख आहे। राख ही खत म्हणून जसे काम करते तसेच ती बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। आता पावसामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो तुळशीच्या झाडाची जी पाने असतात त्याच्या पाठीमागे काळ्या रंगाचे असे डॉट दिसतात, म्हणजे ती झाडाला लागलेली एक कीड असते। तर अशा वेळेस तुम्ही ही जी राख आहे ती झाडाच्या पानावरती थोडी भुरभुरली तरी देखील झाडावरच्या पानावरची जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी ही मदत होईल। तुळशीच्या झाडावरती मंजिरी येण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो, कारण झाडावरती मंजिरी येण्यासाठी ज्या घटकांची
आवश्यकता असते ते सर्व घटक या राखेमध्ये असल्यामुळे झाडाला मंजीर येण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। मात्र या राखेचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे, नाहीतर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते। जेव्हा तुम्ही खत म्हणून किंवा कीटकनाशक म्हणून या राखेचा झाडाला वापर करता तेव्हा ते 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका तुळशीच्या झाडासाठी फक्त अर्धा ते पाव चमचा एवढाच या राखेचा वापर करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। अशा प्रकारे राख ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली म्हणजे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरती कसल्याही प्रकारची कीड किंवा बुरशी ही लागत नाही। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।